शिंदे. आपल्या जतमध्ये सांगली जिल्ह्यात जतमध्ये आपण पहिल्यांदाच पोद्दार इंटरनॅशनल स्कूल लॉन्च केलेली आहे. पोद्दार म्हणल्यानंतर फीच्या बाबतीत थोडासा गैरसमज असतो. शेतकऱ्यापासून लोअर मिडल क्लास पासून लोकांना परवडेल अशीच आपण फीचं स्ट्रक्चर ठेवलेलं आहे. तुम्ही ऑनलाईन आपली वेबसाईट पाहिलात, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल जत अशी वेबसाईट तुम्ही क्लिक केलात तर त्याच्यावर तुम्हाला आपलं फी स्ट्रक्चर समजून जाईल. दुसरी गोष्ट म्हणजे आपला जो काही सिलेबस आहे तो ट्युशन मेथड आहे. त्यामुळे तुम्हाला बाहेर ट्युशन वगैरे लावायची नाही. या मुलांना लॉकर सिस्टीम असते. इथंच मुलं सगळं त्यांचा अभ्यास घेऊन, टीचर्स इथंच घेऊन ते इथं ठेवणार. त्यानंतर तुम्ही तिसऱ्या शनिवारी दर महिन्याच्या त्यांचे लॉकर चेक करून त्यामध्ये चेक करू शकता की त्यांची प्रोग्रेस किती झालेली आहे. एक तुमचा फायदा आहे की तुम्हाला बाहेर ट्युशन लावायची नाहीये. कारण इथं आपण जो स्टाफ जो निवडलेला आहे तो कम्प्लिटली बाहेरून बाहेरून म्हणजे सगळे केरळाचेच असा काही गैरसमज असतो लोकांचा. तर केरळ, सांगली, कोल्हापूर, कोईमतूर, तुमचा हैदराबाद आणि बेंगलोर, म्हैसूर इथून हा स्टाफ येतो आणि त्या स्टाफला प्रत्येक ठिकाणी ट्रेनिंग पोद्दार इंटरनॅशनल स्कूलनी दिलेलं असतं. असं चांगला क्वालिफाईड स्टाफ आपल्याला नर्सरी पासूनच आपण नेमलेला आहे. आणि दुसरी गोष्ट इन्फ्रास्ट्रक्चरची म्हणजे कम्प्लीट इन्फ्रास्ट्रक्चर हे प्रॉपर जे ऑल ओव्हर इंडिया जतचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, इमारतींचं जे लेआउट आहे सेम तशीच इमारत इथे सुद्धा असते. सेम पुस्तकं सेम असतात, युनिफॉर्म सेम असतं. इवन दो आजच्या तारखेला जे इथल्या जतच्या शाळेत शिकवलं जाईल तेच कम्प्लीट ऑल ओव्हर इंडिया सगळ्या शाळांमध्ये शिकवलं जातं. अशी कॅलेंडर मेथड त्यांची असते. आणि बाकी जे काही एक्स्ट्रा करिक्युलम आहे, तुमचा खेळ असेल म्हणजे स्पोर्ट्स असेल, म्युझिक, डान्स आणि आर्ट अँड क्राफ्ट हे सगळंच शाळेमध्ये सेपरेटली क्लासेस कंडक्ट करून शाळेतच घेतलं जाणार आहे. स्पर्धा परीक्षा ज्या आहेत तुमच्या ऑलिम्पियाडच्या, स्कॉलरशिपच्या, होमी बाबाच्या, या स्पर्धा परीक्षांचा देखील अभ्यास शाळेतच कव्हर करून घेतला जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला त्याची सुद्धा ट्युशन बाहेर लावायची नाहीये. एवढी एक कमिटमेंट आम्ही आमच्या पोद्दार इंटरनॅशनल स्कूल कडून तुम्हाला देतोय आणि त्याचा होता येईल तेवढा पुरेपूर लाभ जतकरांनी घ्यावा. आता पोद्दार इंटरनॅशनल स्कूल जत मध्ये नाव बघितलं तर पोद्दार लर्न स्कूल असं दिसतं आणि जिल्ह्याच्या ठिकाणी पोद्दार इंटरनॅशनल स्कूल असं आहे. तालुक्याच्या ठिकाणी ज्या ज्या काही फ्रँचाईज स्कूल आहेत त्याच्यामध्ये त्या नावामध्ये लर्न हा शब्द असतो. म्हणून आपल्या शाळेचं नाव पोद्दार लर्न स्कूल असं आहे आणि जिल्ह्याच्या शाळेचं नाव पोद्दार इंटरनॅशनल स्कूल असं आहे. बाकी सगळंच जी तिथं आहे त्याचीच रेप्लिका प्रत्येक ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी पण असते. जतकरांनी आतापर्यंत आम्हाला एक छान रिस्पॉन्स दिलेला आहे की बाबा आम्ही सांगलीला जाणार होतो शिकण्यासाठी किंवा कोल्हापूरला घालणार होतो, पुण्यात घालणार होतो, तर तीच पोद्दार स्कूल आज इथं आल्यामुळे जतकरांनी आम्हाला पुरेपूर चांगला प्रतिसाद दिलेला आहे. त्याचा उपयोग तुम्ही पण करून घ्यावा. आणि बाकी जे काही पॅरेंट्स इथे येऊन भेटून आमच्याकडून माहिती घेऊन चाललेले आहेत त्यांच्यासाठी म्हणून आम्ही एक माहितीचा व्हिडिओ पण गेल्या वेळी युट्यूबला आम्ही अपलोड केलेला होता आमच्या पत्रकार बंधूंनी. आता एक छोटासा छान तुमच्यासाठी लवकरात लवकर संपावा असा एक व्हिडिओ आम्ही परत एकदा तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यासाठी येत आहोत. आणि जे काही शाळेतलं इन्फ्रास्ट्रक्चर असेल त्याच्याबद्दल काही गैरसमज असेल तर आवर्जून तुम्ही युनिटला भेट द्या. कारण आजूबाजूच्या पालकांकडून आम्हाला असे फोन येत आहेत किंवा चौकशीत असं जाणवते की आपल्या जून पर्यंत प्रोजेक्ट होईल का. तर बराचसा म्हणजे यावर्षी लागणारा जो पार्ट आहे तो ऑलमोस्ट कव्हर झालेला आहे. तुम्ही या आतापर्यंत 250 पर्यंत प्लस आपल्याकडे ऍडमिशन झालेले आहे आणि तुम्ही आमच्यावर चांगला विश्वास दाखवलेला आहे आणि बरेच ऍडमिशन झालेले आहेत. त्यामुळं तुम्ही इथं आल्यानंतरच तुम्हाला सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये समजतील. म्हणून आम्ही तुम्हाला एक आवाहन करतोय आणि तुम्हाला चांगलं क्वालिटीचं शिक्षण द्यायला आम्ही बांधील आहोत. आणि आम्हाला तुमच्यापर्यंत मीडियाच्या माध्यमातून पत्रकार बंधू पोहोचवतायत त्यामुळे मी त्यांचे पुन्हा एकदा आभार मानते आणि मॅनेजमेंट कडून पण त्यांचेही आभार मानते आणि आमच्या जतकरांचे पण आभार मानते आणि माझे शब्द संपवते.